हे मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केले जाते। मुंबई काँग्रेसकडून निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्यात आला। मुंबईमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी हा मोर्चा नेला जातोय, हे आंदोलन नेलं जातंय। मात्र मागचं दृश्य आपण बघितलं तर पोलिसांनी हा संपूर्ण मोर्चा अडवलेला आहे। तर पोलिसांकडे आपण दृश्य बघितलं तर लक्षात येईल की आझाद मैदान पोलीस स्टेशन हे मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या समोर आहे। मात्र आता आझाद मैदानात ही आता रोखण्यात आलेली आहे। कॅमेरामन रवी चव्हाणसह खुशी पाठक, मुंबई। मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। काल दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते। मतचोरीचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हे सध्या आंदोलन केले जाते। मुंबई काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं जाते। पण जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, काल दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं आणि आज मुंबईमध्ये आंदोलन पाहायला मिळतंय। काँग्रेसकडून नेमक्या काय काय मागण्या केल्या जातात? सध्या तुम्ही माझ्या मागचं दृश्य बघताय की मुंबई काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मुंबई काँग्रेसचा हा मोर्चा आता आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे जातोय। मात्र संपूर्णपणे मुंबई काँग्रेसच्या समोर असणारा आझाद मैदानाची वाट आता रोखण्यात आलेली आहे। जी पोलीस स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे तो पोलिसांकडून रोखण्यात आलेला आहे आणि इकडे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील लावलेला आहे। मला सांगा की तुम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाणार आहात का? ज्या तुमच्या मागण्या आहेत मतचोरीच्या संदर्भात, सोबतच निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीबाबत तुमचं आंदोलन आहे। हम समझते हैं कि जो इलेक्शन कमीशन जिससे ये उम्मीद की जाती है कि वो फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चुनाव कराएगा, वो इलेक्शन कमीशन खुद ऐसा प्रतीत होता है जैसे वोट की चोरी में शामिल हो गया हो। क्योंकि खुलेआम जिस तरीके से फर्जी वोट बनने का खेल चल रहा है, एक एक एड्रेस पे 80-80 वोट किसी मतचोरीच्या बाबत हे आंदोलन आहे। मात्र तुम्ही आता आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाताय का? तुमची वाट रोखलेली आहे? आम्ही आता चाललो आहे, पण आपण हा बघितलं की ज्या हिशोबाने स्टेट गव्हर्नमेंटची सरकार भाजपची ऐकते त्याप्रमाणे आम्हाला पुढे जाऊन देणार नाही। तरी आमचा आक्रमक भूमिका राहील, आम्ही पुढे जाणार आणि हा एफआयआर लॉन्च करणार। मात्र राहुल गांधींनी जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये आपण बघितलेलं होतं, इंडिया आघाडीचं आंदोलन झालं, त्याला सुद्धा रोखण्यात आलं होतं, पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। हो, ते आपण बघितलं, सगळ्यांनी पाहिलं की आज जे दादागिरी चालू आहे, जे तानाशाही चालू आहे, त्याच्या विरोधात आमचा आवाज उचलण्याचं काम आम्ही आम जनता, जे राहुल गांधींनी सांगितलं 1 वोट 1 पर्सन, त्यामुळे आम्ही आज आंदोलन करतोय की संविधानवर हल्लाबोल झालाय, कॉन्स्टिट्यूशनवर हल्लाबोल झालाय। कारण कॉन्स्टिट्यूशनला प्रत्येकाचा वोट द्यायची जे संधी देत आहे, आज त्याच्यावर पण चोरी झाली। इथे किती वेळ ठिय्या करणार तुम्ही? कारण मुंबई काँग्रेसचे सगळे पदाधिकारी असले, कार्यकर्ते असले, मुंबई काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड, त्या तर दिल्लीत आहेत। तुम्हाला काय सूचना मिळालेल्या आहेत? हेच सूचना मिळाली आहे की आपण त्याच्या विरोधात आंदोलन करावं, प्रोटेस्ट करावं आणि एफआयआर लॉन्च करावं। याच्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी, एफआयआर दाखल करण्यासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाण्याचा मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा निर्धार आहे। मात्र अर्थातच ही वाट रोखण्यात आलेली आहे। ज्या परिसरात सध्या उभी आहे हा मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाचा परिसर आहे। याच ठिकाणी प्रेस क्लब सुद्धा आहे, पत्रकारांची संघटना असणारे प्रेस क्लबचे देखील कार्यालय याच ठिकाणी आहे आणि याच्या समोर मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे। मात्र आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे जाणारी वाट ही पूर्णपणे पोलिसांनी रोखून धरलेली आहे। हे गेट सुद्धा बंद केलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबई काँग्रेसकडून आझाद मैदान पोलीस स्टेशनला जाणारी वाटच रोखली गेलेली आहे। एफआयआर लॉन्च करू दिला जात नाहीये। तुमची आता भूमिका काय असणार आहे? इथेच ठिय्या आंदोलन करणार? एफआयआर लॉन्च होईपर्यंत तुम्हाला गुन्हा नोंद करायचा आहोत? आता आंदोलन करत आहोत, आम्ही पुढे जाणार। आता सगळे मेंबर्स आमच्या सोबत आहेत। नक्कीच पुढे नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर अशा पद्धतीने मुंबई सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हे आंदोलन सध्या पोलिसांकडून रोखण्यात आले, त्यामुळे काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।